नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मदाय आयुक्त भरती 2025 मध्ये विचारण्यात आलेल्या जीके आणि जीएसच्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे, पंचायती राज मध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये? तर महाराष्ट्रामध्ये महिलांना 50% आरक्षण आहे. दुसरा प्रश्न, 1916 चे काँग्रेस अधिवेशन कुठे झाले होते? तर हे अधिवेशन लखनौ या शहरामध्ये झाले होते. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष हे अंबिकाचरण मजुमदार हे होते. अंबिकाचरण मजुमदार. या अधिवेशनामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्हीमध्ये ऐक्य घडून आलं होतं. काँग्रेस आणि मुस्लिम लीग आणि हे ऐक्य घडून आणण्याचं महत्त्वपूर्ण कार्य हे लोकमान्य टिळक आणि मोहम्मद अली जिन्ना यांनी केलं होतं. त्यामुळे मोहम्मद अली जिन्ना यांना अॅनी बेझंट यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे म्हटले होते. हे लक्षात ठेवायचं आहे. जसं की 1907च्या अधिवेशनामध्ये काय झालं, काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये फूट पडली होती. तसंच 1916च्या अधिवेशनामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांमध्ये ऐक्य घडून आलं होतं. त्यानंतर 1857चे लखनौचे नेतृत्व कोणी केले होते? जे उठाव झाला होता 1857 मध्ये, त्या उठावाचं लखनौ येथून नेतृत्व कोणी केलं होतं? तर बेगम हजरत महल यांनी नेतृत्व केलं होतं. त्यानंतर झाशी येथील उठावाचं नेतृत्व, झाशी जर विचारलं तर राणी लक्ष्मीबाई यांनी केलं होतं. राणी लक्ष्मीबाई. आणखी दिल्ली येथील विचारलं जाऊ शकतं. दिल्लीमध्ये उठावाचं नेतृत्व जनरल बख्त खां यांनी केलं होतं. बख्त खां. त्यानंतर पाहूया चौथा प्रश्न, पांडुरंग सदाशिव खानखोजे हे कोणत्या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित होते? तर हे काय, गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित होते. गदर पार्टीची स्थापना ही 1913 मध्ये झाली होती आणि या पार्टीचे संस्थापक हे लाला हरदयाळ हे होते. लाला हरदयाळ. पुढचा प्रश्न पाहूया, महिला आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ही स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. आणि कधी जर केली असं विचारलं तर यांनी 1882 मध्ये महिला आर्य समाजाची स्थापना केली. या समाज स्थापना करण्याचा मुख्य उद्देश हा महिलांना शिक्षण देणे, विशेषरित्या व्यावसायिक शिक्षण देणे हा होता. त्यानंतर 6वा प्रश्न, दख्खनच्या पठारावरील मृदा कोणती आहे? तर दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. या मृदेमध्ये काय, कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. कापसाचे पीक. ही मृदा ही बेसाल्ट खडकापासून तयार झालेली आहे. त्यानंतर 52वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर ही घटनादुरुस्ती पक्षांतर बंदीशी संबंधित आहे. घटनादुरुस्ती कधी झाली? तर 1985 मध्ये 52वी घटनादुरुस्ती झाली. या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय संविधानामध्ये एक नवीन अनुसूची जोडण्यात आली, ती म्हणजे 10वी अनुसूची. 8वा प्रश्न, अनंत लक्ष्मण कान्हेरे हे कोणत्या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित होते? तर हे अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेचे सदस्य होते. या अभिनव भारतची स्थापना 1904 मध्ये झाली. या अगोदर 1899 मध्ये मित्रमेळा म्हणून एक संघटना होती, त्याचंच पुन्हा 1904 मध्ये रूपांतर अभिनव भारतमध्ये झालं. आणि या संघटनेची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी केली. त्यानंतर अनंत लक्ष्मण कान्हेरे आहेत, यांनी नाशिकचे कलेक्टर आहेत ते जॅक्सनची हत्या ही अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केली होती. 9वा प्रश्न, कलम 32ला संविधानाचा आत्मा कोणी म्हटले? तर डॉक्टर BR आंबेडकर यांनी कलम 32ला भारतीय संविधानाचा आत्मा असे म्हटले होते. कलम 32 कशाशी संबंधित आहे? तर हे मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे. तर एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचा जर हनन झाला असेल तर तो व्यक्ती डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. 10वा प्रश्न, गांधीजींच्या तत्वाचा समावेश राज्यघटनेमध्ये कोठे करण्यात आला आहे? तर जे गांधीचे तत्व आहे, जसे की गायगुरांचे रक्षण करणे आणि इतर ग्रामपंचायतीची स्थापना करणे, ही सर्व तत्वे मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.